नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला कृषी मित्र लोकेश पाटील. शेतकरी मित्रांनो, आपण मागील व्हिडिओत बघितलं की केळी पिकात पाणी व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे व केळी पपईत आपण सूर्यप्रकाशापासून केळी पपई कशा पद्धतीने वाचवली गेली पाहिजे याविषयी आपण चर्चा केली आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण केळी पपई या पिकात पहिले अडवणी, पहिले ड्रिंचिंग म्हणजे काय केली पाहिजे याविषयी आपण चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, केळी पिपईची तुम्ही बघू शकता इथं चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट झालेली आहे आणि आता आपल्याला एक अडवणी घ्यायची, पहिली अडवणी. आपल्याला पहिली ड्रिंचिंगमध्ये घ्यायचं आहे ट्रायको सुडो व मायक्रोरायझा घ्यायचा आहे. आपल्याला ट्रायको घ्यायचं आहे 500 ग्राम, नंतर सुडो घ्यायचं आहे आपल्याला 500 ग्राम आणि मायक्रोरायझा घ्यायचं आहे आपल्याला 100 ग्राम. ते ट्रायको आणि सुडो आपल्याला बुरशीजन्य व जीवजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी करून तिथं तुम्हाला उत्पन्न वाढवण्यास मदत करणार आहे. जे आपल्याला बुरशीजन्य रोगांपासून जो पुढे चालून नुकसान होतं त्याचं नुकसान कमी करून आपल्याला उत्पन्नात नक्कीच वाढ करून देणार आहे. मायक्रोरायझा आपल्याला मुळांची चांगल्या पद्धतीने योग्य वाढ करून व योग्य डेव्हलपमेंट करून आपल्याला तिथं उत्पन्नात वाढ करून देणार आहे. तुमचे मुळांची वाढ चांगल्या पद्धतीने झाली तर नक्कीच तुमचं उत्पन्न चांगल्या पद्धतीने वाढू शकतं. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीनं योग्य ड्रिंचिंग केली तर मग नक्कीच फायदा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आताच फॉलो करा. भेटू पुढील नवीन व्हिडिओ. तोपर्यंत राम राम.